मीरा भाईंदर महापालिकेने 30 जून रोजी कचऱ्याचे डब्बे खरेदी करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो सध्या वादग्रस्त ठरला आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेने शहरात स्वच्छतेसाठी तब्बल 19 कोटी रुपये खर्चून 3889 नवीन कचरा डब्बे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये प्रति डब्बा किंमत 70,000पर्यंत तर ऑटोमॅटिक डब्यांची किंमत तब्बल 9.34 लाख रुपये प्रतिनग इतकी असल्याचं समोर आलंय। स्टेनलेस स्टील, फायबर आणि ऑटोमॅटिक अशा विविध प्रकारचे डब्बे खरेदी करण्यात येणार आहेत। मात्र बाजारभावाच्या तुलनेत हे दर 7 ते 8 पट जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे। त्यामुळे या खरेदी प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। सामान्य नागरिकांकडून आता तर हे कचऱ्याचे डब्बे आहेत की सोन्याचे डब्बे अशा उपरोधक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। विशेष म्हणजे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी हा ठराव कसा मंजूर केला याबाबत संशय व्यक्त केला जातोय। डब्बा खरेदीसाठी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आलं असून निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आता या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिक, सामाजिक संस्था आणि राजकीय मंडळींकडून होत आहे।